तर नमस्कार मंडळी, आज आम्ही गेलो होतो शेताकडे भांगलन करायला. भांगलन वगैरे करून झाली, संध्याकाळ झाली. घरी येण्याची घाई, आम्ही घरी यायला निघालो. घरी येता येता आम्हाला उशीर झाला. मग घरी आल्यानंतर थोडंसं खेळावं म्हटलं. मग काचाकवड्याने खेळू लागलो. नंतर कळालं की आज मटणाचा बेत आहे. तर सगळी तयारी करून घेतली. कांदा, खोबरं, लसूण वगैरे सगळं काढून घेतलं. मटण शिजवायला ठेवलं. इकडे सगळी भाजण्याची तयारी होती. मग इकडे सगळा मसाला भाजून घेतला. तोपर्यंत खोबरं आणि कांदा आम्ही कापून आणला. मग त्याला पण भाजायचं होतं. ते सगळं भाजून झाल्यानंतर शिजलेलं मटण आम्ही एका प्लेटीमध्ये काढून घेतलं, त्याला फोडणी द्यायला. मग आम्ही पातेले घेतलं, त्याच्यात तेल टाकलं. तेल कडून घेतल्यानंतर त्याच्यात जिरे टाकले. मग कांदा टाकला. त्याच्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत त्याला छान भाजून घेतले. त्यानंतर मग त्याच्यात मसाला टाकला. त्याच्यानंतर तिखट, मीठ, सगळा मसाला वगैरे टाकून घेतला. तेल सुटीपर्यंत त्याला छान भाजून घेतलं. मग ते सगळं झाल्यानंतर शिजलेलं मटण त्यात टाकून घेतलं. छानपैकी त्याला मिक्स केलं. मग अशा प्रकारे आपलं मटण तयार झालं आहे. त्याच्यावरनं थोडंसं कोथिंबीर टाकलं. आमटीवरून सुद्धा कोथिंबीर टाकलं. तर अशा प्रकारे आमचं मटण तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा जेवा, आम्ही सुद्धा जेवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.